तील अनेक अफलातून खेळाडू आहेत आणि त्या स्ट्राइक एंडला आपण प्रफुल्ल भुईरला पाहतोय आणि प्रफुल्लच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक अर्धशतक 40+ क्रिकेटमध्ये जर आपण प्रफुल्लच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक अर्धशतक प्रफुल्लच्या नावावर आहे. बघा प्रफुल्ल पाटील खेळण्यासाठी आलेत आणि त्यानंतर लगेचच मात्र नवीन घरत्यांचा कॉल मला आला. प्रत्येक षटकार प्रफुल्ल तुझ्यासाठी 200 रुपये कॅश प्राइज नवीन घरातनं लावले. साडू आहेत आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर खूप चांगला दोघांचं बॉन्डिंग देखील आहे. प्रफुल्ल आणि नवीन यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर धावसंख्या फळकावर झाली आहे ती एक अकाउंट ओपन झालं आहे जुचंद्र टीमचं. निलेश म्हात्रे यावेळेस जोरकस फटका खेळायचा होता, व्यवस्थित टाइम करू शकले नाहीयेत. बॅटचं जर आपण फ्लो पाहिला तर खूप जबरदस्त वेगानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, मात्र चेंडू आदळला गेला तो पॅडवर. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमधील आणि पुढच्या वीकमध्ये आपण त्यांच्याच नगरीमध्ये दाखल होणार आहोत मित्रांनो मास्टर्स क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी. यावेळेस समोरच्या दिशेनं स्ट्रेट बॅटनं खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसला हवेत आहे. मिड ऑफचा फिल्डर अगदी भरपूर मोठी रेंज कापत मिड ऑन रिझन मध्ये गेला होता हा कॅच कॅरी करण्यासाठी. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी योगेश, मला वाटतं योगेश आहेत त्या ठिकाणी, खूप चांगला प्रयत्न योगेशचा त्या ठिकाणी केला गेला होता, मात्र झेलच्या रेषेपर्यंत खाली पोहोचू शकले नाहीत. योगेश 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या झाल्या फलकावर ती म्हणजे 3. बघा जेम्स बॉन्ड राईस संघ आहे, कागदोपत्री हा संघ स्ट्रॉंग आहे नो डाऊट. अग्री कोळी समाज सामाजिक संस्थेच्या ज्या रेकॉर्डनुसार जर म्हणायचं गेलं ना तर या मास्टर्स 40+ क्रिकेटमधील हा दादा संघ आहे. राईस संघ दादा संघ आहे, मात्र कागदोपत्री आहे. आणि क्रिकेटचा खेळ फक्त कागदोपत्री नसतो मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये जे तुम्ही क्रिकेट खेळता ना त्याला देखील खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जर जुचंद्र टीमला जर एखादी प्लॅनिंग करायची असेल, एखादा स्कोरबोर्ड उभा राहायचं असेल तर माझ्या मते 60च्या पलीकडे, फक्त 50वर थांबायचं नाही तर 60च्या पलीकडे जुचंद्र टीमला स्कोरबोर्ड उभा राहावा लागेल. आणि एक नामवंत संघ तुमच्या अगेन्स्ट आहे, लक्षात ठेवा जेम्स बॉन्ड राईस संघ. यावेळेस देखील डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र बाद झालेत. निलेश मात्र बाद झालेत. पहिला धक्का जुचंद्र मास्टर्स टीमला, निलेश बाद, आउट. मला वाटते लीडिंग करतो प्रवीण, लीडिंग करतो का जुचंद्र मास्टर्स टीमची? क्या बात आहे प्रवीण मित्रा, वेलकम मित्रा तुझा. चला दुसरा खेळाडू लगेच जाऊ त्या मैदानाच्या आतमध्ये. आशा भरपूर होत्या निलेश दादांवर की एक चांगली बॅटिंग निलेश दादांची होईल, काही षटकार कदाचित निलेश दादांच्या बॅटमधून पाहायला मिळतील, मात्र थोडंसं नाराज केलं निलेश दादांना, लवकर बाद झालेत. जुचंद्र म्हटलं तर नक्कीच आवर्जून उल्लेख करणार. एक सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी मित्रांनो येत आहे. मोहन रवींद्र पाटील भाईंची स्पर्धा, मोहन दादांची स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. आणि त्यानंतर म्हणायचं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा जुचंद्र गावाचा चेहरा म्हणायचं गेलं मित्रांनो तर ते आहेत मिस्टर रवी पाटील, यांची देखील स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. हॅलो पंकज तुकाराम पाटील कुठे आहेत का? पंकज तुकाराम पाटील, ॲम्ब्युलन्सची चावी. निबॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. सुनील मुकादम, यावेळेस चांगला चेंडू टाकला गेला होता. बाईचा इशारा पंचांचा वारंवार हाच प्रयत्न आहे, वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. 26, 27, 28 आणि 29 मार्च रवींद्र पाटील यांना श्रद्धांजली देण्यासाठी एक सगळ्यात मोठ्या स्पर्धेचं आयोजन जुचंद्र गावामध्ये केलेलं आहे. आणि माझ्या मते बघा 40+ क्रिकेटमध्ये आपले 23 संघ खेळत आहेत, त्या 23 संघांपैकी काही खेळाडूंनी त्या स्पर्धेला भेट दिली ना तर खूप मोठं काम होईल मी तर म्हणेल. आवर्जून भेट द्या, कारण आपण रविदादांची स्पर्धा
ही त्या ठिकाणी पाहणार आहोत. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं खूप चांगला फटका आहे. प्रफुल्लच्या बॅटमधून येतो हा चौकार, 4 धावा. धावा झाले त्या 9. याचप्रमाणे बॅटिंग करावी लागेल जुचंद्र टीमला. शॉर्ट बॉल आहे, यावेळेस वेळ घेतली होती, बॅकफुटला गेले होते आणि इथून मात्र चेंडूला स्टेअर करायचं होतं, ऑफ साईडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. ओ समोरच्या दिशेनं, पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं, मात्र मागे फिल्डर होता त्याच्याकडून चुकी घडले. लॉंग ऑनला प्रोडक्शन होतं, प्रशांत मात्र लॉंग ऑनला त्या ठिकाणी होते प्रोडक्शनसाठी, मात्र त्यांच्याकडून चुकी घडले. काय ड्रॉप झाल्या प्रशांत मात्रेकडून. एक संधी या ठिकाणी मिळते प्रफुल्ल यांना. धावा झाल्या त्या 10. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आकाश आपण संकेतजी पाटील यांचा आवाज ऐकलात, भरत पाटील यांचा देखील आपण आवाज ऐकलात, दिनेश पाटील यांचा देखील आवाज ऐकलात. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलं होतं आणि अगदी हातामध्ये, गोलंदाजाच्या हातामध्ये कॉटन बॉल. फलंदाज बाद मिस्टर सुनील मुकादम. बॅक टू द पॅव्हलियन, आउट. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत जम्प्समन राईट टीम कडून होत आहे. बघा 10 धावा आल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिले षटक आपण पाहिलं जयवंतनं हाताळलं, त्यामध्ये जयवंतनं फक्त 3 धावा दिल्या, 1 विकेट देखील जयवंतनं प्राप्त केली. षटक क्रमांक 2 जर आपण पाहिलं प्रफुल्ल पाटील याने हाताळलं आणि प्रफुल्ल याने 6 धावा दिल्यात आपल्या या ओव्हरमध्ये आणि जवळपास 1 विकेट देखील प्रफुल्ल याने प्राप्त केले. बरं 12 मध्ये 10 बनवलेत, अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 18 मध्ये कमीत कमी, आता तर मी तर म्हणेन 60 नाही आहे, तर कमीत कमी 50, भले 60 नको. मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की 60 धावा या फलकावर यायला हव्या. आता मात्र इतकंच एक अंदाज बांधू शकतो की बघा 60च्या जवळ नको जाऊ, पण कमीत कमी 50च्या आकड्यापर्यंत तर जायला हवं. ऑन साईडला जोरकस फटका आहे. मिड विकेट डीपला त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी फिल्डर आहे मिस्टर PK प्रशांत किनी. एकच धाव. जुचंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. JTC लाईव्ह ही स्पर्धा कव्हरेज करते. JTC लाईव्ह म्हटलं तर जुचंद्र गावाचं टेनिस बॉल क्रिकेटची ही यूट्यूब वाहिनी आहे आणि आपल्या आगरी भूमिपुत्राची यूट्यूब वाहिनी आहे. आणि ज्या वेळेस यावेळेस मोठा फटका आहे, अगदी चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. स्वप्नील मुकादम ऑन फायर, षटकार. आणि JTC लाईव्ह ही यूट्यूब वाहिनी ही आपल्या आगरी भूमिपुत्राची आहे, त्याच्यामुळे या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर टिक करा, घंटी वाजवा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवण्याचा प्रयत्न करा JTC लाईव्ह यूट्यूब वाहिनीचा. शॉर्ट बॉल, यावेळेस पुलचा फटका आहे. लॉंग लेगला प्रोडक्शन आहे, प्रफुल्ल आहेत लॉंग लेग साठी. चांगलं शतरक्षण, चेंडूला स्टॉप केलाय. 2 धावा या ठिकाणी होऊ शकल्या असत्या, मात्र नाही आहे. बघा 2 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र प्रफुल्ल थांबवत आहेत. फक्त सिंगल काढला गेलाय. 1 धावेनं धावसंख्या उभारली गेली धाव फळकावर, ते तब्बल 18 धावा. जुचंद्र म्हटलं तर कलावंतांचं गाव, जुचंद्र म्हटलं तर रांगोळीचं माहेरघर, जुचंद्र म्हटलं तर क्रिकेटची पंढरी, अशा विविध नावानं जुचंद्र गावाला ओळखलं जातं मित्रांनो. यावेळेस लॉफ्टेड आहे इन टू द गॅप. ओ गॅपमध्ये खेळला गेला, म्हणजे खूप चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. नितेश वन ऑफ द ग्रेट फिल्डर, एक नामवंत शतरक्षक आहे. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न, मात्र या ठिकाणी धावा काढल्या गेल्या 3. चांगलं शतरक्षण केलं होतं, फेकी तितकी चांगली पाहायला मिळाली नाहीये. धावा तब्बल धावून काढल्या 3, म्हणजे 1 धाव नितेशनं सेव्ह केले आणि या 3 धावेनं धावसंख्या झाली 21, 21 धावा. भाईंची स्पर्धा, मोहनदादांची स्पर्धा डे नाईटच्या स्वरूपात मित्रांनो येत आहे. 1 गाव 1 टीम हे फॉर्मॅट भाईंच्या स्पर्धेसाठी आहे. आणि या स्पर्धेच्या विषयी म्हणायचं गेलं तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे चषक सिंगल काढला गेला. 1 धाव इथे मिळेल. 1 धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 22 धावा. बघा गरमी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्याच्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला पाणी लागेल त्या वेळेस पाणी मागत जा. आणि फक्त नुसता पाणी नाही आहे तर बघा ग्लुकोज जवळपास मिक्स तो पाणी आहे, ग्लुकॉन डी मिक्स केला त्या पाण्यामध्ये.
जेणेकरून तुमच्या अंगातील क्षाराचं प्रमाण हे कमी होऊ देणार नाही ग्लुकॉन डीचं पाणी. त्याच्यामुळे तो पाणी पित राहा मित्रांनो. कुंदन गोलंदाजी ट्रॅकवर ऑफ साईडला पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस कट करायची होती मात्र शेवटचा चेंडू देखील येते डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रफुल्ल रिटायरमेंट घेत आहेत. 50 वयोगटातील खेळाडू आहेत रिटायरमेंट घेत आहेत आणि त्यांच्या जागी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. हो आणखीन एक जुचंद्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर नंदू. आज जुचंद्र संघ देखील पूर्ण ताकदीने आलाय. ज्याप्रमाणे आणि मी सातत्यपूर्वक 40+ क्रिकेटचं ज्या वेळेस मी समालोचन करतोय आणि ज्या वेळेस जुचंद्र संघ माझ्यासमोर आलाय त्या वेळेस मी नेहमीच म्हटलंय की नो डाऊट 23 संघ या अग्रिकोळी सामाजिक संस्थेमध्ये खेळत आहेत आणि अनेक वर्षापासून जो टेनिस बॉल क्रिकेटचा आत्तापर्यंत खेळ जो पाहिलाय त्या अनुषंगानं मी म्हणेन सर्वात पॉवरफुल संघ असं जुचंद्र संघ. आणि मी हे देखील म्हणतोय की त्यांचे काही खेळाडू ते क्लिक होत नाहीत. ते खेळाडू खाली क्लिक होत नाहीत मात्र तोच संघ एक बलाढ्य संघ आहे. कारण त्या टीममध्ये एक असे खेळाडू आहेत ना ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच मोठमोठे कारनामे केलेत. असे खेळाडू हे जुचंद्र टीममध्ये आहेत. फक्त ते क्लिक होत नाही आहेत. या गोष्टीची कुठेतरी खंत आहे. फक्त जुचंद्र टीमलाच नाही तर अनेकांना या गोष्टीची खंत आहे की बघा हो नक्कीच स्वप्नील भोईर मोठं नाव, निलेश म्हात्रे खूप मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ते खेळाडू क्लिक झाले ना तर हा या संघाला आवर घालणं अनेक संघांना कठीण पडेल. 22 धावा झालेत. हो यावेळेस मोठा फटका आहे. जागेवरून खेळला गेलाय हा फटका. जवळ जवळ हा चेंडू निघून जातोय सर्वात लांब लांब लांब. षटकार. त्यासाठी म्हणतोय ना फक्त बघा जे नाव तुम्ही मिळवले ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे तुमच्या कामानं तुम्ही ते नाव मिळवले. तुमच्या कामानं तुमची ओळख निर्माण केले. तुमच्या कामामुळे आज तुमचं नाव झालंय. त्या कामाला आठवा. फुलटॉस आहे. बायटिक स्ट्रोक अगदी गुडघ्याला वाकून स्ट्रोक खेळला गेलाय. बॅक टू बॅक प्रशांत म्हात्रेच्या अगेन्स्ट आणखीन एक धमाका. स्वप्नील मुकादम ऑन फायर. षटकार. हॅलो इथं आगमन झालेलं आहे ते अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी दादा पाटील. भगवान भाऊ वेलकम वेलकम. आपलं खूप खूप स्वागत करतोय उमरमान आग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे या व्यासपीठावरती. भगवान दादा चल बोलला आता ये तू आडावत कवर येतस ये. हा तुझं सगळं होईल ना. एकच वादा आमचा भगवान दादा. एकच वादा आमचा भगवान दादा. आज कौतुक आहे खरोखरच. ओ यावेळेस देखील समोरच्या दिशेनं क्षेत्र बदललं गेलंय मात्र ताकद तीच, क्षमता तीच, फटका तोच. हा तिसरा षटकार. वेलकम भगवान दादा ये. तुझीच वाट बघतो ते कौची दुपार ऊन औरत आपले का बघायला नको. खरोखर कौतुक वाटते कारण अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या बहुतांश पदाधिकारी या ठिकाणी आज दाखल झालेत. बघा सन्मान्य कैलाजी म्हात्रे साहेब सहसचिव हे देखील दाखल झालेत. उपाध्यक्ष केशवनाथ भोईर साहेब हे देखील या ठिकाणी दाखल झालेत. आणि सचिव साहेब अगदी सगळे कार्यक्रमांना भेट देऊन ते देखील या ठिकाणी आज दुसरा दिवस आहे त्यांचा ते दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावा झाले 40. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे मात्र हवेत खेळला गेलाय. गुड कॅच. खूप चांगला कॅच टिपलाय. स्वप्नील मुकादम यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. गुड कॅच मिस्टर विजेंद्र. स्वप्नील या ठिकाणी बाद आउट झालाय. मात्र काय बॅटिंग केले स्वप्नीलनं. अफलातून बॅटिंग. प्रशांत म्हात्रेच्या अगेन्स्ट सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकलेत. हे मोठे नाव आहे. बघा म्हटलं ना भाई आलेत. याच व्यक्तीच्या विषयी मी चर्चा करतो मित्रांनो. एक सगळ्यात मोठी स्पर्धा आणि ती स्पर्धा म्हटलं तर शिवसेनेची मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. पहिलं पर्व आपण पाहिलं होतं निष्ठावंत चषक. दुसरं पर्व आपण पाहिलं होतं त्या स्पर्धेचं स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे चषक. यावर्षी देखील आपण पर्व पाहतोय ते आणखीन एक या द ग्रेट मराठा पुरस्कृत आपण एक स्पर्धा पाहतोय मोहनदादा पाटील यांची भाईंची स्पर्धा. आणि ती स्पर्धा देखील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक आपल्या भेटीसाठी येत्या काही दिवसात येत आहे. रजनीच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा मित्रांनो पाहणार आहोत. आणि मोहनदादा म्हटलं तर एक समाज कार्यकर्ता. भाईंच्या दारातून आतापर्यंत जी व्यक्ती मदत निधीसाठी गेलेली आहे ती व्यक्ती आतापर्यंत कधी रिकाम्या हाती परतली नाहीये लक्षात ठेवा. ओ यावेळेस
ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरचा चेंडू मात्र हा टाकला गेलाय. धावसंख्या झाली ती 40. मोहनदादा पाटील स्ट्राइक एंडवर. ओ मिस्टामिंग स्ट्रोक आहे यावेळेस. फटका फसलाय स्वतः गोलंदाज प्रशांत म्हात्रे. वॉड कॅच, खूप चांगला कॅच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय प्रशांतनं. मोहनदादा पाटील यांची खेळी मात्र संपुष्टात. आणखी एक विकेट डाऊन. बघा तुम्ही स्वतः विचार करा, टेनिस बॉल खेळणारे अनेक रथी महारथी या आज उमेदवारांच्या या क्रीडा संकुलनामध्ये दाखल झालेत. मध्ये पाणजूमध्ये देखील काही खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये म्हणायचं गेलं तर कांदरपाड्यामध्ये देखील काही खेळाडू आहेत. नवगड टीममध्ये देखील खेळाडू आहेत. मालजीपाडा उमेदवार टीममध्ये देखील खेळाडू आहेत. ज्यांना टेनिस बॉल क्रिकेट सर्वाधिक खेळ आहे ना, ते खेळाडू यांना ओळखत आहेत आणि या खेळाडूंची त्यांना खेळी देखील ठाऊक आहे. त्याच्यामुळेच मी म्हटलं होतं ना की जुचंद्र संघ म्हटलं तर टॉप क्लास संघ आहे, फक्त त्यांचे खेळाडू क्लिक होत नाही. आज स्वप्नील मुकादमनं खूप चांगली कामगिरी केली. 3 षटकार ठोकलेत. संघाची धावसंख्या वाढवली. जी संघाची धावसंख्या थोडीफार मंदावली होती जुचंद्र टीमची, ती संघाची धावसंख्येला चांगली चालना दिली. 41 अमर येतोय. मालवणीच्या नगरीपासून हा खेळाडू क्लिक झालाय. मालवणीच्या त्या स्पर्धेपासून नक्कीच या खेळाडूचा आपण खेळ पाहिलाय. तोच खेळाडू अमर स्ट्राइक एंडवर. यावेळेस पुन्हा एकदा खराब लाईन. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती तब्बल 42. 42. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलंय. डीप लॉंग ऑफला त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. चेंडूवर वेगाने आला फिल्डर. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो दिला गेलाय. एकच धाव या ठिकाणी मिळणार आणि या शेवटच्या चेंडूवर येतोय सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लावल्यात या ठिकाणी जुचंद्र मास्टर्स या टीमनं. त्या म्हणजेच 43 धावा. 43. लॉस ऑफ 5 विकेट ऑन बोर्ड. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. जुचंद्र, मी किशोर पाटील साहेबांचा देखील उल्लेख करणार, कारण या व्यक्तीनं जुचंद्र गावामध्ये 40+ मास्टर्स क्रिकेट आणलंय. भाऊ आताच्या घडीला जर म्हणायचं गेलं तर 60च्या पलीकडे त्यांचं वय 60-65 वय त्यांचं असेल किंवा त्याहून अधिक असेल. मात्र ती ओढ त्यांना होती की आपल्या जुचंद्र गावामध्ये 40+ क्रिकेट यायला हवं. 40 वयोगटातील खेळाडू जे आपल्या सध्याच्या घडीला व्यवसायाच्या मार्गी लागलेले आहेत त्यांना देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आणायचं. खूप चांगली संकल्पना किशोर पाटील यांची आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली खास करून ही टीम आपण बघतो जुचंद्र मास्टर्स. यस पंच. शॉर्ट बॉल आहे. क्रॉस बॅटर स्ट्रोक इन टू द गॅप. काय फटका कळलाय. अमरच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम न बघा इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. जय धारावी मुर्दा मास्टर्स टीम कॅप्टन नयन म्हात्रे आणि पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टर्स टीम कॅप्टन दिलीप भोईर. 4-4 ओव्हरच्या मॅचेस असतील आणि चला इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायला हवेत. जे काही बदल करायचे असेल आपल्या टीम मध्ये ते बदल अगोदर करून घ्या, त्यानंतर टॉस करा. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायला हवेत. पुन्हा एकदा मी कॉल देतोय. टीम कॅप्टन मुर्दा आणि टीम कॅप्टन पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टर्स. ओके, संधी आहे रनआउट करण्याची संधी. एक मोठी विकेट, काही आवश्यकता नव्हती या ठिकाणी. एक मोठी विकेट. नंदुबाद झालाय. एकही चेंडू न खेळता डायमंड डकच्या स्वरूपात नंदू आउट. आणि आता मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. समित पाटील. चला दोन्ही टीम कॅप्टन पुन्हा एकदा कॉल देतो, कारण काही चेंडू फक्त शिल्लक राहिलेत. पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टर्स टीम कॅप्टन आणि जय धारावी मुर्दा मास्टर्स टीम कॅप्टन नयन म्हात्रे. समित आहे ज्यानं जुचंद्र गावामध्ये पहिल्यांदा जुचंद्र प्रीमियर लीगचं आयोजन केलं होतं. तो खेळाडू मात्र स्ट्राइक एंडवर.
हो आल्या पूर्ण फोर्सनं या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खास करून त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी फिल्डर आहे मिस्टर पीके प्रशांत किणी, त्यांना टिपलाय झेल, संपलाय खेळ. समित देखील आउट. जीटीसी लाईव्हची आपण संपूर्ण टीम पाहतोय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल दिविश पाटील आणि डिजिटल स्कोरर प्रिन्स, त्यानंतर ऑपरेटर संकेत, ही आपण जीटीसी लाईव्हची टीम पाहतोय. यस ये बस कॉमेंट्री करतो, डान्स करणं. यस तो एक डान्स व्हायला हवा खरोखर. अमितच्या मुलाचा मागच्या वर्षी देखील आपण आम्ही डान्स बघितला ना, यावर्षी देखील आपण एक डान्स बघू. हिपहॉप ना, हिपहॉप. धावा झाल्या त्या 47 धावा. चितू येतोय टीम कॅप्टन जुचंद्र मास्टर्स. डावखुरी आता खेळाडू आहे नितीन पाटील, बायसिकल मॅन, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस इनसाइड आउट खेळायचा होता, फटका फसलाय. नितेश चेंडूच्या खाली आला होता, झेलच्या खाली अगदी पोहोचते देखील होते, मात्र नितेश कडून त्या ठिकाणी कॅच होतो, ड्रॉप. एक चांगला खेळाडू आहे, लक्षात ठेवा. नितेश म्हटलं तर एक जबरदस्त क्षेत्ररक्षक देखील आहे. एक म्हणायचं गेलं तर राईस संघाची ती भिंत आहे, प्रोडक्शन आहे, मात्र त्याच्याकडून त्याच्याकडे कॅच ड्रॉप झाला. प्रयत्न खूप चांगला नितेश, वेल डन. 2 धावा आल्या आहेत या चेंडूवर. धावा झाल्या त्या तब्बल 49. डाऊन द लेग. ज्यावेळेस क्रॉस बेटेड खेळायचा होता, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1+1 धावा मिळतील 2. डाऊन द लेग, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेला होता. धावा संख्या झाली ती 51. लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन. आणि कालच्या दिवसाचं जर आपण वाऱ्याचं प्रमाण आणि आजच्या दिवसाचं वाऱ्याचं प्रमाण जर पाहिलं तर थोडंफार कमी वाटते दिनेश पाटील साहेब. थोडंसं वाऱ्याचं प्रमाण कमी आहे. काल अगदी धूळ देखील थोडीफार उडत होती मैदानाच्या आतमध्ये. आज थोडीफार गरमी जास्त जाणवते. शेवटचे 2 चेंडू आहेत या षटकातील. अंतिम षटक आहे. नितीन पाटील सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर अमर सारखा खेळाडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून येतोय. प्रफुल्ल पाटील चेंडूला फील्ड करतायत. फक्त सिंगल एकदा मिळणार आणि या एका धावेनं धावसंख्या झाली आहे जुचंद्र मास्टर्स या टीमची ती 52. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये दिनेश पाटील साहेब टॉस करतील. टॉस बॉक्समध्ये आपण दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स आणि जय धारावी मृधा मास्टर्स. 4 ओव्हरच्या मॅच असतील, लक्षात ठेवा. पुढच्या मॅचेस दुसऱ्या फेरीच्या मॅच 4 चेंडू. यावेळेस मोठा फटका आहे, हवेच्या अगदी विरुद्ध दिशेने ठोकलेला. या शेवटच्या चेंडूवर जितूच्या बॅट मधून येतो षटकार. काय शेवट केलाय या इनिंगचा जितून. टीम कॅप्टन काय ठोकलाय हा दमदार षटकार. आणि या षटकारानं मात्र धावसंख्येचा आलेख वाढलाय. आता मात्र चम्सबॉन्ड राईट टीमच्या समोर धावा आहेत त्या तब्बल 58 झाले आहेत. 59 करायचे आहेत. मी सुरुवातीला म्हटलं होतं की 60 ते 65 धावा या फलकावर जुचंद्र टीमला लावावे लागतील. समोरचा संघ चम्सबॉन्ड राई आहे, स्ट्रॉंग संघ आहे, चॅम्पियन संघ आहे. त्याच्यामुळे या संघाला जर एक चॅलेंजिंग टोटल द्यायचं असेल तर 60च्या पलीकडे. मात्र नक्कीच भले 60च्या पलीकडे नाहीत, भले 50 नाही 50च्या वर आलेत. चला या आताची मॅच होणारी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होईल तो कोण, मुर्दा न पांजू. जबरदस्त असा सामना होणार आणि आमची जुरीला येतो भगवान दादा पाटील. एक भगवान दादा बोललो म्हणजे काय जबरदस्त चैतन्य, नव चैतन्य प्रत्येक खेळाडूचे नाव येते. कारण भगवान दादा सगळ्यांचा माणूस आहे ना, सगळे घरा फिरणारा माणूस आहे ना. तोच आता आलाय का टॉस का बॉस मध्ये टॉसवर वाला. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे, चालू होणार आहे तो पांजू न मुर्दा संघ. आज सांगायचं गेलं तर खरोखरच आज मला अभिमान आहे का मुर्दा संघ आज भगवान भाऊ 9 वाजता पोचले सगळी मुर्देची. नक्की हा मामाचं गाव आहे ना, आमचे गाव नाहीले. बरं वाटलं आम्हाला 9 वाजताच आले ना, आम्हाला उठवायला आली ती.
आगरेकोळी समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सुद्धा 9 वाजता पोहोचले. भगवान दादा टॉस उडीते, बघूया बॉल न बॅट. बॅट बॅटू सायली मोरदे गावांची जिंकली बॅट न. नयन भाऊ आईला बॅट न. काय घेशील आता? ए सुहास काय चालय? भगवान दादा ए रे भगवान दादा आई क्षेत्ररक्षण घेशील. पांजूची टीम तुम्ही बघितली, पांजूची पण मॅच बघितली. आता पांजू संघाला कवरेपर्यंत थांबीशी, कवऱ्या रन्स देशील. 40 आसपास आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 40 मध्ये रोखण्याचा प्रयत्न. तुला खूप खूप शुभेच्छा. सुहास काय बोलशील? टॉस हरला तर मॅच नाही हरायची आहे. आपलं मॅच हरायचे ना. आपला कॉन्फिडन्स काय डगमगमात देवाचा नाही आपल्याला. तो 40 पर्यंत थांबत आहे. तू कितीपर्यंत जाशील? दिवशीची पण टॉस हारलेलो आम्ही. चांगला स्कोर केला. प्रमोदने 50 मारले. तरी पण आम्ही 50 प्लस 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50 ते 60 पर्यंत जातं. तुझी म्हणजे टॉस हरलाय त्यासाठी लकी आहे. तर तुला खूप खूप शुभेच्छा. ए भगवान दादा चल. ए भगवान दादा ये. टॉस उरवालाच नुसते येतं बोलायचं का तुम्ही? हा आलं भगवान दादा, तुम्ही आमच्या या मैदानावर आले. कालपासून बघतो आम्ही तुम्हाला मैदानावर. मजा करता, खेळता, बागडता, सगळ्यांचे सुखदुःख फिरता. न या मैदानाविषयी ना आमच्या स्पर्धेविषयी 2 शब्द सांगाल तर आम्हाला बरं वाटेल. अतिशय सुंदर असं मैदान उमेदवार मास्टर्स आणि त्यांच्या संपूर्ण गावाने आणि तुमच्या कमिटीने इथं ठेवलेलं आहे. त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अगदी कमी वेळेमध्ये, कारण मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी मी आलो तेव्हा संपूर्ण ओलावा होता. तर माझ्या 4-5 फेऱ्या या मैदानावर झाल्या तेव्हा पूर्ण ओलावा होता. तुम्ही पूर्ण मेहनत करून हे मैदान जे घडवलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला हॅट्स ऑफ आणि सलाम आहे. आणि स्पर्धेविषयी बोलाल तुम्ही आम्हाला. नयन 23 संघ जे आमंत्रित करतात ते आमचं माहेरघर आहे आणि तिथे जाणं हे आमचं कर्तव्य आहे. जिथे कमिटी पोचायचं तिकडे पोचणारच आहे. प्रत्येकाला कामं आहेत, जो तो आपापल्या सोयीनुसार येत असतो. आज आम्ही तिघे आहोत, काल मीही होतो, जगदीश भाऊ होते. येतील संध्याकाळपर्यंत आणखी पदाधिकारी येण्याचा प्रयत्न करतील, कारण खजिनदारांना आम्ही तंबी दिलेली आहे, तुम्हाला यावंच लागेल. तर भाऊ बोलते तुमच्या अगोदर पोचतो. मी म्हणाला आता फोन करतो आणि ते नक्कीच येण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, मान सन्मान केला, त्याबद्दल उमेदवार मास्टर्स आणि संपूर्ण कमिटीचं मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तुम्ही तर काय आमच्या घरचे सारखं, तुम्ही सगळं माहेर घरात आता तुमचा सत्कार करू का? बायकाने दिले आम्ही माहेरवाशींना. आम्ही आज कसं आज महिला दिन आहे ना, महिला दिन आहे ना, महिला दिनासाठी आज आम्ही सगळे बायकांचा सत्कार पण केला ना. आम्हाला पण बरं वाटलं, कारण आज आगरेकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव आणि काल उपखजिनदार आले. पण खजिनदार साहेब येणार नसं सांगते, कारण आमचे या विभागाचे ते प्रमुखान नाही यावालाच पाहिजे. ते आले तर अजून आम्ही खुश होऊ. आमच्या बायका तर खुश जाईल नुस, कारण मुकेशनी मॅच जिंकली, मुकेशची बॅटिंग बघितली, मुकेशची बायको, नवीनची बायको, जेपीची बायको एवढ्या खुश जायले का बघायला नको. आता थोडं शांत व्हायला गेले, जेवायला गेले ना सगळे ना. परत एकदा आऊ करे गाव करे. जे कोण संघ खेळून झाले असतील, ज्या ज्या संघाला भूक लागली असेल, ज्या ज्या संघाचे पोटन कावलं वरडत असतील, त्या प्रत्येकाला सांगतो जेवून घ्या, जेवणाची सोय चालू आहे. संकेत दादा जेवायला जातस? अरे मक्षीन कव तुमची मॅच चालू आहे सा? चला या. धन्यवाद दिनेशजी पाटील. कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय हलकासा बदल. एक चांगलं टार्गेट मी तर म्हणेल सुचंद्र टीमनं उभारलंय आणि कशा प्रकारे त्या धावसंख्येला प्रत्युत्तर चम्समॉन राईस संघ देणार किंवा या 59 धावा जुचंद्र संघ डिफेन्स करणार. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल कॉम बॉक्समध्ये करतोय बदल. या आपण ऐकूया संकेतजी पाटील यांना. धन्यवाद भारत, धन्यवाद उमेदवार मास्टर्स. काय अफलातून स्पर्धा आहे. एका बाजूला उन्ह जरी असली तरी देखील क्रिकेट इकडचं नेहमीच नयन रम्य राहिलंय. आपण या ट्रॉफीज बघतोय, अगदी या निखळत्या उन्हामध्ये या सिल्वर ट्रॉफीज देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. मनापासून कौतुक आहे उमेदवार मास्टर्सचं आणि या स्पर्धेचं. स्वर्गीय कैलासवासी विजय आत्माराम पाटील मास्टर चषक, तसेच हरीश रामचंद्र गरत मास्टर चषक किती आपल्याला आयोजित करताना दिसत आहेत. उमेदवार मास्टर्स आणि गाव क्रीडा मंडळ आगरेकोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली ही 15वी स्पर्धा मित्रांनो. आणि अगदीच आपण बघतोय मार्च महिन्यामध्येच एवढा उकाडा आहे. येत्या अजून काळामध्ये आपल्या स्पर्धा आहेत आणि तेव्हा देखील भरपूर उकाडा जाणवणार आहे. स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका. जसे आमचे पंच बघा, त्यांना माहिती आहे पाण्याची गरज लागते, स्वतः बॉटल घेऊन जातात. त्यामुळे या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. आणि ज्या पद्धतीने उमेदवार मास्टर्स आणि आमचे दिनेश भाऊ तुम्हाला साथ घालतायत की ज्या गोष्टीची व्यवस्था पाहिजे असेल तुम्हाला तर एक फक्त हाक मारा, लगेच ती येणार आहे.
आणि त्यामुळे प्लीज विनंती करतोय, इकडचे आलेले प्रेक्षक, इकडचे आलेले सगळे आमचे खेळाडू, सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि तुमच्या आदरातिथ्याची सेवा करायला आम्हाला भाग्य मिळते यासाठी निश्चितच आम्ही स्वतःला सुदैवी समजतोय. पुन्हा एकदा उमळमान मास्टर क्रिकेट संघातर्फे, उमळमासच्या ग्रामस्थांतर्फे तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हा एकूणच लीगमधील शेवटचा सामना आहे. त्यानंतर आपण द्वितीय फेरीच्या सामन्यांना सुरुवात करतोय. नेक्स्ट मॅच पाणजू वर्सेस मुर्दा आहे आणि या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध उमळमान मास्टर्स असा आपल्याला खेळ पाहायला मिळेल. आणि कालचा दिवस गाजवला तो म्हणजे टीम RK मोरवा मास्टर्सनं अफलातून खेळ राहिला आणि त्याचंच फलित म्हणून ते अंतिम सामन्यात आहेत. संध्याकाळच्या सत्रात तो संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. JTC वर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मॅच ऑन करूया. 59चं लक्ष आहे. आघाडीचा फलंदाज आहे तो म्हणजे जयवंत म्हात्रे. नॉन स्ट्राईक एंडला सुनील पाटील. JTCचं नाव घेतलं आणि प्रोप्रायटर हजर झाले. वेलकम मुन्ना. ओ पहिला चेंडू अगदी आपण बघतोय बाहेर जात होता, छेडलाय त्याला कव्हरच्या डोक्यावरून. गुड शॉट जयवंत म्हात्रे. क्लास स्टार्ट, पॉझिटिव्ह स्टार्ट, चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. अफलातून पटका. अगदी हा चेंडू जवळजवळ वाईट जात होता, मात्र ही संधी पाहिली, ही ऑपॉर्च्युनिटी होती आणि या ऑपॉर्च्युनिटीला अगदी दोन्ही हातांनी ग्रॅप केलाय ते म्हणजे जयवंत म्हात्रेने. एक वेगळा जयवंत म्हात्रे या फटक्या मागे आम्हाला दिसलाय. वेल डन. चौकार. पहिल्या चेंडूवर आव्हान स्वीकारलंय. नेक्स्ट बॉल सुनील मुकादम. हा चेंडू देखील जवळजवळ वाईट होता, पुन्हा एकदा छेडलाय. आज जयवंत म्हात्रेची फ्रेम काहीतरी वेगळी आहे, माइंडसेट काहीतरी वेगळा आहे त्यांचा आणि म्हणूनच कदाचित संघाला जे पाहिजे ते देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र इथे थोडंसं मला चिंता वाटते ती म्हणजे सुनील मुकादमची, कारण हे दोन्ही चेंडू चुकीचे होते आणि लगेच यशच्या पाठीमागून संजय पुढे सरकलेत की नाही सुनील अशी गोलंदाजी चालणार नाही आणि त्यासाठी योग्य मारा करावाच लागेल. जुचंद्र मास्टर टीम आपल्याला पाहायला मिळते. अनेक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळते आहेत. स्वागत आहे सर्वांचं. एक स्लिप इन पोझिशन आहे, बघायचं आहे. सुनील पाटील सामोरं जातील. फुलटॉस बॉल आहे, लॉफ्ट केलाय, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. समित पाटील वाढ कॅच, विकेट आली आहे. चेंडू एलिव्हेट नाही करू शकले आणि लॉंग ऑन बाउंड्रीवर समित पाटील हा क्षेत्ररक्षकानं अफलातून झेल टिपलाय. पहिली विकेट आली आहे ती म्हणजे जेम्स बॉन्ड रायची. वेल डन समित, वेल डन जुचंद्र. हॅलो, लहान मुलांना त्या तिकडे खेळू नका, बॉल परत मिळणार नाही याची लक्षात आहे. बॉल घेतला जाईल तुमचा. सुनील पाटील संधी होती मोठ्या फटक्याची, मात्र एलिव्हेट करू शकले नाहीये. बाद होतील ते. पहिला धक्का टीम ज्या राई जेम्स बॉन्डला लागतोय. जयवंत मात्रे वैयक्तिकरित्या 5 धावा काढून खेळते. संघाची धावसंख्या 5. आमच्या समवेत राईगावचेच जावई पंकज पाटील जोडलेले आहेत. एक अफलातून गुणलेखक आहेत आणि निश्चितच उमेदवार म्हटलं की त्यांचं नाव भरपूर वेगाने येतं. मनापासून कौतुक आहे. अगदी प्रत्येक गोष्टीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष दिले जात आहे आणि खास करून खेळाडूंची बरदास्त केली जाते. कारण आपण बघतो एवढं ऊन आहे, ही परिस्थिती आपण बघितली तर थोडीशी जिकिरीची आहे. इथे स्वतःची तब्येत सांभाळून खेळा, हाच एक प्रेमाचा सल्ला आम्ही देऊ शकतो. मात्र कौतुक आहे, कौतुक आहे. ही मॅच 59चं लक्ष. धावसंख्या झालेत 5, गडी बाद 1 झालाय. नवीन बॅटर नितीन पाटील. यावेळा विथ ब्रेक उडवायचा होता. मॅचची अगदी बॉटम एज. चेंडू अगदी आपण बघतोय शॉर्ट मिड विकेटला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी कॉल, थोडस फंबल केलंय स्वप्नील मुकादमनं. या 2 धावा, या चुका चालणार नाहीये जुचंद्र संघाकडून, कारण ही एकच धाव होती. नो डाऊट स्वप्नील मुकादम अफलातून खेळाडू आहे, मात्र थोडीशी चूक झाली आणि त्याचा फायदा या दोन्ही खेळाडूंनी उचललाय. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. वेगानं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे नितीन पाटील. शॉर्ट बॉल आहे, कट करायला गेले, मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे. पंचांनी लाईन ओळखली आणि वाईट घोषित केलाय. अवांतर धाव. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. षटका गणिक जर विचार केला तर जवळजवळ 12 धावा करायची आहेत आणि 12 धावा करत असताना तुमचं एक प्लॅन असलं पाहिजे. त्या प्लॅननुसार राई संघ पुढे सरकतोय. यावेळेला लॉफ्ट करायचा होता, थोडासा जास्त आपण बघतोय बाहेर टाकण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडूची सांगता होतीये इथे. हा बॉल डॉट येतोय. पहिल्या 2 चेंडूवरचा सुनील मुकादम आणि नंतरचा सुनील मुकादम यामध्ये फरक आहे आणि कदाचित संजयने दिलेला जो कानमंत्र आहे ना तो व्यवस्थित पोहोचला आहे सुनील मुकादम पर्यंत.
या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या 8 आहे. यावेळेला मिस टाइम आहे. अगदी आपण बघतोय स्लिपिंग पोझिशन मध्ये चेंडू पडलाय, मात्र एकच धाव मिळेल. पहिल्या षटकात आलेत 9 धावा आणि पहिल्या षटकाची सांगता देखील होते इथे. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात, जितेंद्र आणि राई. 59चं लक्ष आहे राई संघासमोर. पहिल्या षटकात 9 धावा म्हणजे अजूनही 50 धावांची एक्झॅक्टली गरज आहे. त्यामुळे या धावसंख्या करण्यासाठी निश्चितच चांगले प्रयत्न करावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला जितेंद्र संघ शक्कल लढवतोय की पुढच्या षटकासाठी कोणता गोलंदाज तिथे आणता येईल, जेणेकरून जी चांगली गोलंदाजी झाली पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा, नंतरच्या 5 चेंडूवर आपण बघितल्यात तर फक्त 4च धावा खर्च केलेत. वेल बोल्ड, चांगलं कमबॅक सुनील मुकादम यांचं. 24 मध्ये 50 करायचे आहेत. प्रत्येक चेंडू गणित जवळजवळ 2 धावा असं आता चित्र आलंय. मात्र हे मैदान, या मैदानाचा जर विचार केला तर हे आव्हान तोकडं आहे, कारण या मैदानात 80 धावा, 90 धावा, 75 धावा अगदी सहज होताना पाहिलेत. या मैदानात आमचाही खेळण्याचा अनुभव एका षटकाचा आहे. 3 षटकार खाल्ले होते, 3 विकेटही काढल्या होत्या आणि मला वाटतं उमेदवारांचा संघ होता का, त्यामुळे एक झेल सुद्धा सोडला होता. येस भारत, आठवण करून दिलीस तू. काय हरकत नाही, हे सगळं क्रिकेट आहे, काय चुका होत राहतात. मात्र हा प्रॅक्टिसचा गेम आहे, नो डाऊट. आणि मगाशी बाबूदा विचारत होता, बाबूदा रोज प्रॅक्टिस करतो, चांगली गोष्ट आहे. गोलंदाजी मार्कवर कोण आलंय? पहिला चेंडू हवेत खेळले, हा झेल इम्पॉर्टंट असेल, मात्र नाही होणार. नोमॅन्स लँड मध्ये पडतो. एक धाव कंप्लीट. जयवंत मात्रे लगेच दुसऱ्या धावेसाठी. गुड क्रिकेट. कदाचित तिथे तिसरी धाव नाही मिळणार. 2च धावावर समाधान मानावं लागतंय. गुड क्रिकेट बाय जयवंत मात्रे. हा फटका फसले होते नितीन पाटील. लेग ब्रेक डिलिव्हरी, अफलातून डिलिव्हरी आहे. विथ द ब्रेक उडवायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गोलंदाजचं नाव द्या प्लीज. जुचंद्रचा एकही राखीव खेळाडू नाहीये. विशाल कुठे आहे? विशाल भोईर. दादा तू राखीव आहेस. काय नाव आहे त्याचं? समोर खेळून काढलाय, चांगला फटका आहे. हरिदास आहे गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी संधी आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र इथे आपण बघतोय 2च धावा. तिसऱ्या धावेसाठी नाही प्रयत्न होणार. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 2 धावा. हरिदास गोलंदाजी मार्कवर आलाय. या षटकात धावा रोखण्याचा त्याचा अतोनात प्रयत्न आहे आणि जुचेंद्र संघाला देखील तेच आहे. त्यांना पूर्ण कल्पना आहे ही धावगती आता मोठी होत चालली आहे, ती अजून कशी मोठी होणार या गोष्टीकडे जुचेंद्रचं लक्ष आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम जेम्स बॉन्ड राही विचार करेल की एखाद 2 मोठे फटके जर मधल्या काळात जर आले तर या मॅचवर आपला कंट्रोल असू शकेल. दोन्ही तरीने जर विचार केला तर सिच्युएशन सध्या अशी आहे. चांगली गोलंदाजी, अगदी डिट्टो लाईन अँड लेंथ इथे पाहायला मिळते. ती म्हणजे हरिदासची. 1 धाव इथे मिळतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल किंवा काय, नाही. 2 धावा इथे. येस, विकेट आली आणि कदाचित क्रीजमध्ये नाही आले आणि म्हणून बाद केलं इथे. त्यामुळे धावचीच्या रूपाने इथे फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे नितीन पाटील. दुसरा धक्का टीम जेम्स बॉन्ड राहीला. 2 गडी बाद. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. नितीन पाटील प्रयत्न करत होते मोठ्या फटक्यांसाठी, मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट येत नव्हते आणि म्हणूनच कुठेतरी एक दबाव होता. त्या प्रेशर हँडल करू शकले नाही आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागले. मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम कॅप्टन प्रफुल्ल पाटील. मोठे नाव टेनिस बॉल क्रिकेट. अगदी विचार केला तर 1998 पासून सतत क्रिकेट आणि क्रिकेट. आज एवढी वर्ष झाली, म्हणजे जर विचार केला तर 28 वर्षापासून हा मुलगा राई गावाला आनंद देत आलाय आणि आज तो सध्या कर्णधाराच्या भूमिकेत आहे 40+ क्रिकेटमध्ये. वय वर्ष अगदी 43, मात्र त्या 43 वर्षामध्ये 28 वर्ष हे क्रिकेटसाठी दिलेत. अगदी 15व्या वर्षीपासून जेम्स बॉन्ड राईचं प्रतिनिधित्व करायला सुरुवात.
वंडर बॉय आणि तिथून अगदी लिजंडचा प्रवास. जास्त वेळ घेत आहे प्लीज, डोंट वेस्ट टाइम. आज एक सामना जास्त आहे, या गोष्टीकडे लक्ष घाला. पुढचे सामने कदाचित किती षटकांचे असतील या गोष्टीकडे लक्ष घाला. उमेदमान मास्टर टीम नक्कीच लक्ष घालणार आहे, कारण उमेदमान मास्टर संघ जर म्हटला तर त्यांचं आयोजन देखील एक वेगळं असतं. बरेच असे रंगारंग प्रोग्राम सुद्धा आहेत आणि असं असताना थोडासा वेळ द्यावा लागेल त्या गोष्टीकडे देखील. इथे वेळ घेत आहेत, एक्झॅक्टली काय चाललंय. उपाध्यक्ष सध्या एकूणच आपण बघतोय आतमध्ये आहेत. पंच काहीतरी नक्कीच विचार विनिमय करतील की एक्झॅक्टली घडलंय काय. काही गोष्टी जर निश्चितच थोड्याशा अशा असतील तर निश्चितच चांगली मदत आमचे एकूणच पदाधिकारी घेत आहेत. थँक्यू व्हेरी मच. कृष्णाजी बोईर मनापासून धन्यवाद. हरिदास वर्सेस प्रफुल्ल, एक कॉन्टेस्ट आता आपण एन्जॉय करूया. हरिदासने चांगली बॉलिंग केली या एकूणच सामन्यामध्ये. अगदी चेंडूला उडवायचं होतं ऑन साईडला. इथे जर बघितलं तर थोडंसं फंबल झालंय. दुसऱ्या धावेसाठी लगेच जयवंत मात्रे शूट झालेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. अजून एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. प्रफुल्ल मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करण्यासाठी नक्कीच विचार करतोय, मात्र हरिदाची लाईन अँड लेंथ या गोष्टीचं कौतुक व्हायला पाहिजे. अगदी राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी, तिथून लेग ब्रेक मारा, मात्र तो अगदी दाबून चेंडू टाकतोय. या विकेटवर अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच चांगली म्हणता येईल. हा चेंडू देखील अगदी वर पिच केलाय. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. वडा कॅच. निलेश मात्रे नाही सोडणार ही मोठी विकेट. राई संघाचा कर्णधार इथे बाद होतोय प्रफुल्ल. वेल टेक निलेश मात्रे, गुड बॉलिंग हरिदास. जुचंद्र मास्टर संघ या सामन्यामध्ये वरचढ. वेल बोल्ड. वेलकम वेलकम वेलकम. अजून एक लिजेंड खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचा, तो म्हणजे सन्मान्य जितेंद्र जनार्दन पाटील, म्हणजे सर्वांचे लाडके राजू भाऊ इथे येताना दिसते आहेत. उमेदवार मास्टर क्रिकेट तर्फे इथे जमलेले क्रीडा रसिक आणि खेळाडूंच्या वतीनं भाऊंचं खास खास स्वागत. वेलकम वेलकम. नवगर मास्टरचा हा हिरा खेळाडू सन्माननीय राजू पाटील साहेब इथे येताना दिसत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. प्रशांत केनी नवीन बॅटर मैदानात. प्रफुल्ल लवकर बाद झालाय, त्यामुळे हा मोठा झटका टीम जाई जेम्स बॉन्डला. तर वेलकम भाऊ, आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच मगाशी आपण बघितलं नवगर संघ या एकूणच मालिकेत खेळत होता, मात्र राजू सध्या 50+ क्रिकेट एन्जॉय करत आहेत आणि त्यांचं खास खास स्वागत या मुख्य मंचावर. जितेंद्र जनार्दन पाटील म्हणजेच राजू पाटील साहेब आमचे भाऊ, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं स्वागत आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या या दिवसाच्या. प्रशांत केनी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मात्र 2 षटकामध्ये धावसंख्या दिसते ती फक्त 16. सरासरी राखायची होती जवळजवळ 12च्या रूपानं या घडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती 24. मात्र संघ 8 धावांनी मागे आहे. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे. 18 चेंडू 43 धावा म्हणजे सरासरी जर बघितले तर आता 14-33, 14.33. इथून पुढे राई संघाला नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागतील. मात्र जुचंद्र संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, नो डाऊट. जितू आता स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आहे. जितू डावखरा मारा माल. जितून फलंदाजी करताना देखील एक अफलातून षटकार ठोकला, त्यामुळे नक्कीच या मैदानावर त्याच्या स्वीट मेमरीज आहेत. लेट्स सी जितू वर्सेस जयवंत. पुढे खेळण्याचा प्रयत्न. काय ड्राईव्ह आहे, सुपर ड्राईव्ह आहे. चांगलं कार्पेट. ओ सुपर फिल्डिंग निलेश मात्रे, वा वा वा, अफलातून फिल्डिंग आहे.
रिटायरमेंट इथे घेत आहेत ते म्हणजे जयवंत म्हात्रे. 50+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चांगली कामगिरी केली. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल 6 धावा केल्या. आपल्या इथे जर बघितलं तर विकेट काउंट केली जाईल, नो डाऊट. फलंदाज धावचीच्या रूपाने बाद दिला जातो. एकूणच आपल्या नियमानुसार जयवंत म्हात्रे परतले. चांगली सुरुवात केली होती त्यांनी, मात्र नंतर आपण बघतोय 2 षटकात त्या धावा दिसत आहेत, त्या म्हणजे 16-17 धावा आतापर्यंत पूर्ण झालेत. 17 चेंडूमध्ये अजूनही जर बघितलं 42 धावांची गरज आहे. 17 चेंडू 42 धावा. काय हवंय? रिटायर्ड झालाय माहिती आहे, पण ती आपली रनआउटच दिली जाते, असं असतं ते. अरे 50चा रिटायर्ड झालाय दादा, का टेन्शन घेत आहे? प्रशांत म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला. प्रशांत किणी स्ट्राईक एंडला. हे बॅटल जीवचंद्र वर्सेस राई. मॅच इज ऑन. मजा येईल या मॅचला. यावेळेला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे. इथे संधी आहे, समित येतो जलकाली. मोठा कॅच. प्रशांत किणी परतलाय. अजून एक मोठी विकेट. जीवचंद्र टीम वा वा वा, काय परफॉर्मन्स दिला जातोय. सुपर्ब कामगिरी. आणि ते गोल्डन डक प्रशांत किणी परतलाय. अजून एक मोठी विकेट. हा सामना 59 धावा झाल्या. बऱ्याच जणांना वाटलं ही धावसंख्या तोकडी दिसते, मात्र जीवचंद्र संघाच्या मनात काहीतरी औरच चाललं होतं. अगदी त्यांनी विचार केला की गोलंदाजीचे जे बदल आहेत ते थोडेसे स्मार्ट पद्धतीने करायला सुरुवात केली. पहिल्या षटकात पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा जरूर आल्या, मात्र त्यानंतर सुनील मुकादमनं आपलं वर्चस्व गाजवलं, चांगली गोलंदाजी केली. नेक्स्ट ओव्हरमध्ये हरिदासचा ऑप्शन अफलातूनरित्या वापरला, त्यांनी विकेट मिळवल्या आणि धावाही रोखल्या. आणि आता जितेंद्र पाटील म्हणजे जिदू अतिशय चांगली कामगिरी करतोय. एक विकेट त्यांनी मिळवलंय, ती म्हणजे प्रशांत किणीची. प्रफुल्ल परतलाय, सुनील परतलाय, जयवंत परतलाय, नितीन परतलाय, प्रशांत किणी परतलाय. म्हणजे तब्बल 5 गडी बाद झालेत राई संघाचे आणि निम्मा संघ गारज झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील. स्थिती थोडीशी नाजूक बनली आहे. या 2 फलंदाजांना मार्ग काढावा लागेल, मात्र जितू सध्या कॉन्फिडंट बॉलिंग करतोय. यशांच्या पाठी मागून मोहन रवींद्र पाटील क्षेत्रक्षणात बदल करतायत. नेक्स्ट बॉल. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, चेंडू खाली राहिलाय. ओ काय स्लाइड केलं इथे जितू ना. एक स्लाइडर होता नो डाऊट, मात्र काय क्षेत्रक्षण सजवलंय बघा. एक स्लीप इन पोझिशन आहे, एक फ्लाय स्लीप आहे. ही खासियत आहे जीवचंद्र मास्टरची. 15 चेंडूत 42 धावांची गरज आहे. या मॅचची गणित मात्र आता पूर्णपणे बदललेत. थोडीशी चूक होते इथे, बेल्स पडले मला वाटतं. हवेचं प्रमाण आपण बघतोय. उमेदमान म्हटलं तर त्यांचे सगळे पंखे ऑन असतात. थँक्यू दिनेश भाऊ, एवढी व्यवस्था आम्ही कुठेच बघत नाहीत. आणि खेळाडूंच्या कक्षामध्ये जर एक एसी न्याल तर बरं होईल, कारण सगळ्यात हॉट झोन खेळाडूंचा कक्ष आहे. पंधरा चेंडू 42 धावा. जिंकणार कोण, जेम्स बॉन्ड राय की जीवचंद्र मास्टर्स. लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे समितचा हा तिसरा झेल. व्हॉट अ कॅच. समित पाटील या मॅच मध्ये एक वेगळा प्लेयर पुन्हा एकदा भासतोय. योगेश पाटील आले, योगेश पाटील गेले, पुन्हा एकदा गोल्डन डक. थँक्यू.
आमचे बरेच प्रेक्षक विचार करतील सकाळच्या सत्रात धावा होत होत्या या मैदानावर, आता काय झालंय. आणि काल पण कदाचित ही चक्री फिरत होती, त्यामुळे ही नक्कीच चक्री एक वेगळी आहे. त्यामुळे हलक्यात घेऊ नका असंच आपण म्हणूया. पहिल्या काही सामन्यामध्ये धावा दिसल्या. मगाशी पांडू संघाने 80 धावा केल्या होत्या आणि नंतर जशी जेवणाची साथ आपल्या दिनेश भाऊनी घातली तसं सेन्सेक्स खाली आलाय. 14 चेंडू 42 धावा. नवीन बॅटर कुंदन मैदानाच्या आतमध्ये. अष्टपैलू खेळाडू आहेत, भरपूर मोठी गरज आहे टीम राई जेम्स बॉन्डला. दुसऱ्या बाजूला कौतुक आहे ते म्हणजे जितू पाटीलचं. व्हॉट अ बॉलिंग. या वेळेला आपण बघतो अपील जबरदस्त झालंय. एक्झॅक्टली चेंडू बॅटवर आलाय की नाही, मात्र हा चेंडू खाली राहिला होता. व्हॉट अ बॉलिंग. जितूची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. सुपर बॉलिंग. फक्त एक धाव आतापर्यंत 5 चेंडू मध्ये. अगेन्स्ट द विंड तुम्ही गोलंदाजी करताय आणि असं असताना देखील हा कलात्मक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग. 13 चेंडू 42 धावा. काउंटडाऊन सुरू झालंय. 13-42 ची गरज आहे. एक बॉल आहे ना, 13 बॉल बोलतोय ना मी. एक बॉल आहे, एक चेंडू अजूनही बाकी आहे. पहिला चेंडू 1 रनआउट म्हणजे तोच विकेट आली होती ती म्हणजे रिटायर्ड हट. त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. 5 बॉल झाले. फक्त 5 चेंडू झालेत, त्यामुळे एक बॉल चेंडू टाकावा लागेल इथे जितू यांना. मात्र 13 चेंडू 42 चे गणित सोडवण्यासाठी राईचा कोणता खेळाडू उभा राहणार, कारण आतापर्यंत निम्मा संघ घरात झालाय. जयवंत ज्यानं 6 धावा केल्या ते रिटायर्ड हट बाद झाले. त्याच्यानंतर नितीननं 8 धावा केल्या. सुनील 0 बाद. प्रफुल्ल 2 धावा केल्या. प्रशांत केणी 0 बाद आणि योगेश पाटील 0 बाद. त्यामुळे स्थिती अतिशय नाजूक आहे टीम राईसाठी. मात्र याचं उत्तर मिळणार का. मात्र कौतुक आहे तिथे म्हणजे जितेंद्र यांचं. अफलातून बॉलिंग. आतापर्यंत 5 चेंडू 1च धाव. हरिदासची देखील अफलातून गोलंदाजी आणि सुनील मुकादमचा कमबॅक. हे आतापर्यंत या मॅचची कहाणी राहिली. 13 चेंडू 42 ची गरज. जितू वर्सेस कुंदन. वेल बोल्ड. काय टॉस्टअप डिलिव्हरी होती. अफलातून गोलंदाजी. जोरदार टाळ्या जितू साठी. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. मात्र हा चेंडू वाईड आहे. जास्त बाहेर गेलाय त्यामुळे हा वाईड आहे. जवळजवळ मिस केलाच होता, मात्र आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्यासाठी आले. पंचांनी रिटर्न क्रीजची लाईन बघितली आणि हा वाईड घोषित केलाय. मात्र काय चेंडू उसळला होता. खासियत आहे या विकेटची. चेंडू खाली राहत आहेत, चेंडू उसळत आहेत, चेंडू खाली राहत आहेत, चेंडू उसळत आहेत. ही खासियत. त्यामुळे लाईन जर क्रॉस केली आहे तर हा वाईड आहे. पंचांच्या दृष्टीने वाईड. एक धाव अजून. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18. म्हणजे अजूनही विजयासाठी 41 धावांची गरज. 13 चेंडू 41. जितू अजून एक षटक चंपायचं बाकी आहे. लगेच थोडासा पाण्याचा आहार घेतला जातोय. जास्तीत जास्त जलप्राशन करा मित्रांनो. वातावरण अत्यंत मोठ्या फरकाने चेंज होत चाललंय आपल्या पृथ्वीवरचं. मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅच लँड मध्ये डिलिव्हर होणार आहे. मात्र किती धावा मिळतील हा प्रश्न आहे. एकच धाव. गुड बॉलिंग. सुपर बॉलिंग बाय जितू. धावसंख्या 19 झाले म्हणजे एक्झॅक्टली 40 धावांची गरज आहे आता. आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 12. या मॅच वर फुल कंट्रोल तो आतापर्यंत आहे तो म्हणजे टीम जुचंद्र मास्टर्सचा. कम ऑन डीजे. हॅलो. हॅलो. आज जागतिक महिला दिन
दिनाचा औचित्य साधून उमेदमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेने महिलांसाठी खास आकर्षक भेटवस्तू येथे आयोजन केलेलं आहे. महिला आहेत रेश्मा नीलम पाटील आमच्या उपस्थित आहेत. मी देवेंद्र पेडला विनंती करतोय की नाही आमचे राजूदादा आहेत. राजूदादा विनंती करतोय की या महिलांचा आपण सन्मान करावा. रेश्मा नीलम पाटील या. मान्यवरांचं देखील स्वागत होतंय. मान्यवरांचं आपण स्वागत करूया. मात्र पुढच्या वेळेला जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 40 धावांची अजूनही गरज आहे टीम जेम्स बॉन्ड राहिला. गोलंदाजी मार्कवर येतोय स्वप्नील मुकादम, वन ऑफ द फायनेस्ट बॉलर इन शिवचंद्र क्रिकेट. तगडा आव्हान आहे, तगडा आव्हान आहे. एका बाजूला कुंदन प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या बाजूला स्वप्नील मुकादम. मिस टाइम स्ट्रोक आहे इथे, विकेट येईल का? यस आली आहे. कुंदनला परतावं लागेल. स्वप्नील पिंकीचं महिला मंडळ आलेलं आहे. या महिला मंडळ. हॅलो, अजूनही महिला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मान करण्यासाठी मी राजूदांना विनंती करतोय या महिलांचा आपण सन्मान सत्कार करावा. एक आकर्षक भेटवस्तू उमेदमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे महिला जागतिक दिनानिमित्त प्रदान करण्यात येत आहे आणि महिलांची उपस्थिती इथे फारच मोठी होत चाललेली आहे. 7 गडी बाद झाले आतापर्यंत टीम जेम्स बॉन्ड राहायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र पाटील. 11 चेंडू 40 धावांची गरज आहे. वॉट बॉलिंग, सुपर बॉलिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण टीम जुचेंद्र. शॉर्ट बॉल आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह आहे इथे, विकेट जवळ जवळ होती. फलंदाज बाद आहे, प्रशांत बाद होऊ शकला असता मात्र स्वप्नीलच्या हातातून बॉल सटकला आणि ते विजयनं विकेट सॅक्रिफाईस केली आहे. 8 गडी बाद टीम जेम्स बॉन्ड राहायचे. भरत राऊत या. भरत राऊत साहेबांना विनंती करतोय आपण या महिलांचा सन्मान करावा. मुख्य मंचावर खास सन्मान महिला दिनानिमित्त होतोय. सर्वांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. मात्र 8 गडी बाद टीम जेम्स बॉन्ड राहायचे. अक्षरशः जबरदस्त कामगिरी इथे जुचंद्र मास्टर टीमची. गोलंदाजाचं खास कौतुक करीन मी, नो डाऊट. सुनील मुकादमनं 9 धावा खर्च केल्या, मात्र 1 गडी सुद्धा बाद केला. त्यानंतर हरिदास 7 धावा 1 गडी त्याने बाद केला. मात्र खरी कमाल केली ती म्हणजे जितून त्यांनी 2 गडी बाद केले आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. आणि आता स्वप्नील मुकादम. एक मिनिट. हॅलो, मी एक वसईकर आहे, मी ख्रिस्ती आहे, पण मी आगरी समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की आजच्या या धडपडीच्या युगात एवढी माणसं गोळा करणे म्हणजे खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि दिनेश पाटीलचे मी खास आभार मानतो की ही माणसं गोळा करणे म्हणजे खूप. आमचे आगरी रागावतात ही गोष्ट नंतरची. जन्माला आलेला माणूस रागावतोच, पण एवढी माणसं गोळा करणे ही खूप ईश्वराची शक्ती आहे. त्याच्यामुळे तुम्ही एवढी सगळी जमा झालात. मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. एवढी माणसं गोळा करणे हे उमेद मानकरच शोधू शकतात, हे मला बोलायचंय. बस दादा या आमच्या 23 गावामध्ये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडंसं संकेत थांबवतोय बघा. पुढची मॅच 4-4 ओव्हरची आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही नियमाचा बदल होणार नाही हे देखील आम्ही क्लिअर सांगतोय. असं समजू नका की तुम्ही 4 ओव्हरची मॅच आहे म्हणजे ओपनिंग जोडी तुमची बदलली जाईल. नाही, 50चा खेळाडू तुम्हाला कंपल्सरी खेळवायचा आहे. तो स्ट्राईक एंडलाच 50चा खेळाडू राहील, 4 ओव्हरची जरी मॅच असली तरी. चला 9 चेंडू आणि 40 धावा. प्रशांत मात्रे ऑन स्ट्राईक. स्वप्नील मुकादम अफलातून कामगिरी. जुचंद्र वर्सेस राई. टॅप केला ऑन साइडला समित आहे तिथे, मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार जातोय. याच फटक्यांची राई संघाला गरज आहे. 4 धावा.
प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा माझा आवाज नव्हता. 4 चेंडू संपलेले आहेत या 19 षटकातील. अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज आहे, म्हणजे 8 चेंडू आणि 36 धावा. प्रशांत ऑन स्ट्राईक. या वेळेला नाही, इथेही आपण बघतोय डॉट बॉल येतोय. निष्प्रभ ठरतायत. 7 चेंडू 36 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. पहिल्या 2 षटकामध्ये जमल्या होत्या 16 धावा, मात्र नंतर जितूचे ते षटक निर्णायक ठरलंय, जवळजवळ निर्णायक ठरलंय. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. ओ एवढा हेलिकॉप्टर उडाले. व्हॉट अ शॉट. टाळ्या झाल्या पाहिजे त्या फटक्यासाठी. सुपर शॉट. थँक्यू. काय बीट जमवले आमच्या एकूणच डीजे मास्टरनं. बघा, सुपला शॉट आणि लगेच सुपली सोन्याची. माणूस रंगात आलाय सध्या. जेवला वाटतं. चला 6 चेंडू आणि गरज आहे 30 धावांची आणि कंपल्सरी चेस आहे. नितेश पाटील स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कर कोण असणार आहे? समित पाटील. आतापर्यंत या सामन्यात 3 झेल त्यांनी पकडलेत. त्यानंतर दुसऱ्या बाजूला स्वप्नील मुकादमनं 3 षटकार ठोकले होते. त्यामुळे 30 धावा जुचंद्रला डिफेंड करायची आहेत. 30 धावा राई संघाला बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजे मुर्दा वर्सेस पांजू. दोन्ही संघ रेडी आहेत. तर दुसऱ्या बाजूला उमेळमान मास्टर संघ विचार करतोय की कोणत्या संघाला आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायचं आहे. 6 चेंडू 30 धावा. उत्तर मिळेल. जिंकणार कोण? दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला जुचंद्र मास्टर ज्यांनी 58 धावा जमवल्या, 59चं लक्ष दिलं. राई संघ चेस डाऊन करताना थोडासा ढेपाळलाय. 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 30 धावा, म्हणजे 5 षटकार आणि कंपल्सरी. यावेळेला चांगला फटका आहे, मात्र मिळेल चौकार. मॅच अजूनही लाईव्ह आहे, कारण अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 5. एलिव्हेट करावे लागतील, फटके एलिव्हेट करावे लागतील. थँक्यू डीजे. बघा, हे मैदान असं आहे ना, इथे षटकार अगदी जर विचार केला ना तर तुम्ही चांगलं टायमिंग केलं तर षटकार कोणीही मारू शकेल. मात्र ते टायमिंग करणं ही गरज आहे. नितेशकडे ती नक्कीच ॲबिलिटी आहे. मात्र सध्या 5 चेंडू 26 धावा. समितवर देखील थोडंसं दडपण असेल. फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल आहे. खराब खराब चेंडू आणि त्यावर अफलातून षटकार. नितेश पाटील दाखवतोय 10व्या क्रमांकावर आलोय, कामगिरी करण्यासाठी आलोय. गुड शॉट नीतू. थँक्यू डीजे. ही मॅच संपलेली नाहीये. अजूनही 4 चेंडू 20 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 10व्या क्रमांकावर आलेला नितेश पाटील 2 चेंडू 10 धावा नाबाद. आणि आता टीम मीटिंग झाली आहे, टीम मीटिंग झाली आहे. चर्चा हीच झाली की मित्रा समित असे चेंडू चालणार नाही. मृणाल टेन्शन मध्ये आहे. लाईव्ह टाकू की नको? 4 चेंडू 20 धावा. ओढा मॅच. गरमीच्या दिवसामध्ये गरमागरम मॅच आहे. जेवण देखील अतिशय जबरदस्त गरम आहे. 4 चेंडू 20. समित. यावेळेला अपील झालंय, मात्र इथे 1 धाव मिळतीये. धाव संख्या आपण बघतोय 1 ने पुढे सरकेल म्हणजे लेग बायचा इशारा. 3 चेंडू संपलेत. आता 3 चेंडूत करायचे आहेत 19. 18 केल्या तरी राई संघाला ते चालणार नाही, कारण इथे 3 षटकार तर तुम्हाला मारायचे आहेत, मात्र थोडीशी दैवाची साथ देखील लागेल. मात्र समितनं हा चेंडू अतिशय योग्य लाईन लेंथवर टाकलाय, ही चांगली गोष्ट.
प्रशांत म्हात्रे ऑन स्ट्राईक. 3 चेंडू 19 ची गरज. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा चेंडू चांगला आहे. ओ हरिदास थोडेसे जास्त एक्साइटमेंट दाखवत आहेत. या 2 धावा. आता 2 चेंडू 17 ची गरज. 2 चेंडू 17. मैदान आठवलं रणजित स्पोर्ट्सचं. 2 चेंडू 17 धावा. मैदान आठवलं गुडदेवचं. मात्र या मैदानावर ही गोष्ट घडणार का? समित वर्सेस प्रशांत म्हात्रे. वेल बोल्ड. अतिशय चांगला चेंडू आणि एकूणच या चेंडू नंतर गणित स्पष्ट आहे. नो डाऊट. काय कमबॅक केलं, काय जबरदस्त गोलंदाजी केली शिवचंद्र मास्टर टीमनं. दाखवून दिलंय की 59 धावसंख्या ही डिफेंड होऊ शकते. खास कौतुक जितूचं, स्वप्नीलचं, ज्यांनी अफलातून कामगिरी केली. इथे हा षटकार येतोय. गुड शॉट दिदू. मात्र हा शेवटच्या चेंडूवर षटकार. मात्र या सामन्यावर राज्य केलंय ते म्हणजे टीम शिवचंद्र मास्टर्स ना. अभिनंदन. कमान डीजे. हॅलो, आमच्यात उपस्थित आहेत नवगर मास्टरचे सर्व राजू दादा. यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे अध्यक्ष उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की यांना सन्मानित करावं. राजू दादांना.